काम करून देतो, कधी त्याची अडचण कोणाला येणार नाही कामाच्या बाबतीमध्ये. परंतु डोक्यामध्ये जे गैरसमज, आता काय म्हणलं जाते मला सांगा तुम्ही, भाजपलाच मतदान करा नका म्हणून जरंगे दादा म्हणतात. माझी दादाला हात जोडून विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका, कारण या ठिकाणी 6 पक्ष आहेत प्रमुख, बाकीचे पण आणखी 5-7 पक्ष आहेत, परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये 3 पक्ष आहेत आणि सत्ताधारी पक्ष. मी आज आवाहन करतो त्यांना, दादांना विनंती करतो की पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरंगे दादांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे, पाठिंबा आहे. मी देवेंद्र फडणवीसांची सही आणायची जबाबदारी माझी असेल. आता काय बिघडलं मला सांगा, मी आणतो सही, नाही आणली तर मला बोला, नाहीतर मी फडणवीसकडे जातच नाही. चला दिली सुट्टी आणि राजकारण पण सोडलं, आपण बसू घरी. पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत. आणि व्यक्तिशः कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार, मी त्या माणसाला जवळनं बघतो. तुम्ही म्हणताल की राजभाऊ का त्याचं कौतुक करायला, कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्रांनो. कधीच कुठल्या गोष्टीला उपसा सिंचन, आज किती मराठ्याची जमिनी भिजणार आहेत सांगा, मी काय करू शकत होतो. त्याने समोर उभारले, काय राजभाऊ काय साहेब, हे आहे झाली 700 कोटीला मंजुरी, अमुक पाण्याची योजना, हे जी नगरपालिकेची 296 कोटीची योजना, तुळजापूरला 376 कोटी रुपये मंजूर. कशाचं लक्ष नाही, पण मागल त्याला पैसे, मागल त्याला निधी. सततचा पाऊस, अतिवृष्टी 65 मिलीच्या पुढे होती, तुम्हाला पण आठवतंय. सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला, त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं. 12,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले, तुम्हाला सांगतो एका पत्रामुळे. मला आणखीन पण बघितलं की हसत्यात, राजभाऊ तुमच्यामुळे सततच्या पावसाचे 12,000 कोटी रुपये आपण वाटले. मी म्हणलं जाऊ दे साहेब, शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागलं. आणि त्या माणसाने काय चूक केली ना, मलाच नवल वाटत का ती ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला. त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का. मी जबाबदारीने बोलतोय मित्रांनो, मी काय कुणाची अशी चमचेगिरी विचारायचा विषय. आणि त्यांच्या 1 रुपयात मिळणार नाही, मी तुम्हाला सांगतो 1 रुपया पण त्यांना कधी मागितला नाही. एवढं ती मध्ये काय पुन्हा अफवा उठल्या ना, असं झालं खुकीन बिकी तसल्या तर भानगडीत असेल ना, तर मी विठ्ठलराव तसं पोरगच नाही, तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो. तसल्यात सुद्धा मिळणार नाही, मी तुम्हाला सांगतो. पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक करेन. आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो, आपल्याला गरज आहे. नीट बघा देशात. परत आपण असे म्हणसान नाही म्हणलं तर बोला, आम्हाला काय नको, कुठली योजना नको, काय नको, पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मानण्याची वेळ येणार आहे मित्रांनो. नीट बघा कडनं काय चाललंय देशाच्या. शेवटी देशात या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत. 4 जणांनी आपली आहुती बलिदान दिलेलं आहे मित्रांनो. सर्वोच्च समोर मेजर बसल्यात. काय परिस्थिती आहे बघा, बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा. बघा तुम्ही नीट बारकाईने विचार करा मित्रांनो. भयान काळ येणार आहे 20 वर्षानंतर. कत्लेआम होणार आहे. एकच छत्रपती होऊन गेला, त्याच्यामुळे आज आपण हित आहेत. भविष्यात आपल्याला वाचवायचं जर असेल तर लय सावध व्हावं लागणार आहे. हे जे चाललेलं ना, विष कालवलं चाललेलं आपल्या देशामध्ये, तुम्हाला सांगतो देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना, आतनं पण भयानक स्फोट करायला बसलेले आहेत आणि बाहेरनं पण सीमा आपल्यावर सुरक्षित करायला बसलेले आहेत. काळ भयानक येणार आहे पुढं. आणि सगळ्यात टोप्याला जावं लागणार आहे 1 नंबरला मराठा समाजाला. लढवाया समाज आहे, कधी माग हटलेला नाही. अटके पार झेंडा लावलेला, दिल्लीला जाऊन दिल्लीचं तख्त ताब्यात घ्यायचं काम महाजी शिंदेने वगैरे केलेलं इतिहास आहे साक्षी. आणि सगळ्या हातात तलवारी किंवा बंदुका किंवा हत्यार घेऊन आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांनो. कुठल्या ह्याला बळी पडू नका. कुठल्या अपराधाला यात फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी समाजामध्ये. फार मोठं षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये काय देशातलाच विषय नाही, परदेशातला विषय. चायना असेल, पाकिस्तान असेल किंवा ह्याच्यामध्ये काही काळेस अमेरिकेला सुद्धा बघवत नाही. देशाची, भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. आज भारत देशाची 5व्या नंबरला अर्थव्यवस्था आहे. एवढं मला सांगा, पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून मैतापर्यंत अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश आहे. कुठल्या बाबतीत कमी पडला, कुठली योजना नाही आपल्याला सांगा. आता सुद्धा नव्यानं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली. भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला भाऊ म्हणून योजना येणार आहे. शेतकऱ्या सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार. आणि एवढ्या निर्णय घेणारा आहे कुठलं सरकार मला सांगा. आणि तुम्ही ग्रामीण तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो. आमचं काय होतं, आमचं 25, 55, आम्ही 20 वर्ष 25 वर्ष आणखी 75, 80 लय झालं.
ते पण नीटनेटकं व्यायाम बियाम करून राहतो. नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी गेलो तर आमचा पण 60-65 मध्ये कार्यक्रम होईल. परंतु येणारी पिढी तरुणांना तुमचं भविष्य आहे. तुम्ही काटेरी मुकुट आहे आता तुमच्याकडे. त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं, कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं. आज लोकसभेला बघा काय झालं. उद्धव ठाकरेची काय खासदार निवडून आले मित्रांनो, त्यांच्या मिरवणुका नीट बघा, सगळं बघा, तुम्ही तपासा. त्यामुळे खऱ्या अर्थानं या मोदी साहेबांची गरज किती आहे, अमित शहाची गरज किती आहे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे. शेवटी मी किती जरी काय केलं आणि तुमच्या मनात ठरवलंच किंवा नाही आरक्षणाचा मुद्दा आहे, राजभाऊ तुम्ही चुकीच्या पक्षात आहे, तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू, खुशाल करा, माझं काही हरकत नाही, काही हरकत नाही. मी आयुष्यभर तुमची सेवा करायला समर्थ आहे. तर तुम्ही मला सांभाळलंय पण तेवढं. 5 निवडणुका लढवल्या, 3 पडलो, 2 जिंकलो. ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी 8:30-9 ला मी ऑफिसमध्ये बसलो. कधी पाठ दाखवली नाही मी विरोधकाला किंवा दुश्मनाला, कारण छत्रपतीचा छाव आहे, मी पण मावळा आहे तुम्हाला सांगतो, कधी दाखवणार पण नाही. मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला सांगतो काम करत, कधीच कंटाळलो नाही, कारण मायासाठी झाकलेले आहेत. कारण पूर्वी म्हणत होते पडलं की निघून जातो, त्याच्यामुळे विरोधकाला सारायचं. पण मी कधी पाठ दाखवली नाही, कधी बिहर नाही, छातीचा कोट करून लढलो. भविष्यात पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलाच नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल भाऊ ही पक्ष चुकीचा आहे, ती चुकीचा आहे, काय चुकीचं आहे मला सांगा. 4-4 हजार कोटी देणारा पक्ष चुकीचा आहे का? एवढं पाणी देणारा चुकीचा आहे का? 800-150 कोटी रुपये सगळ्या माझ्या माता माऊली रानावनाने भटकत पाणी 1-1 किलोमीटरनं प्यायला आणायचे, त्या योजना दिल्या ती चुकीचं आहे का? एवढा मोठा सोलापूरचा रोड 2 तास पानगावरून सोलापूरला जायला लागायचे, पाठीची मनके बाद व्हायची. ही रस्ता चंद्रकांताला दिला ती चुकीचा आहे का? तुळजापूरला आई जगदंबेला जाणारा दिलेला रस्ता चुकीचा आहे का? परांडा रस्ता चुकीचा आहे का? लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला चुकीचा आहे का? MIDC एवढी चालली चुकीची आहे का? पण काय चुकीचं नेमकं काय केलं सांग? त्या कुठल्या मराठ्याबद्दल अपशब्द कोण बोललं किंवा काय बोललं, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. कुठं चुकीचं करू नका. सगळ्यात महत्वाचं स्वतःची सुरक्षा पहिल्यांदा बघा. देशाची, देश आहे तर आपण आहे, देश जर नसेल तर आपण शून्य आहे. तुम्हाला सांगतो कोणालाच किंमत नाही. त्यामुळे नेमकं कुणाच्या हातात आणि काँग्रेसची पिलावळ ही नेमकी हायतच कुणाची ती तपासणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं सगळ्यात सैनिकाचं पहिल्यांदा सैनिकाचं मत घेत जावं प्रत्येकाला. आपण मानतो ना त्यांना, सलाम करतो ना त्यांच्या जीवावरती आम्ही सुरक्षित आहेत म्हणून, पानगाव मध्ये भरपूर आहेत, त्यांना विचारा नेमकं कुठल्या सरकारच्या हातात देश सुरक्षित आहे. बस त्या सैनिकांवर जर आपली श्रद्धा असेल त्यांना विचारा, त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरवा नेमकं कोण सरकार पाहिजे काय पाहिजे. अरे किती काय चाललंय, किती नाटकं करत होते. नशीब मोदी साहेबांनी शपथ घेतली, नाहीतर आताच लक्षात आलं असतं काय काय चाललंय आपल्या देशाच्या कडे. बघा बांगलादेशाचं ETV9 वगैरे ABP माझं असतं काय ना नॅशनल चॅनल बघा, पत्रकार संध्याकाळी बघा तुम्ही 10च्या पुढे लागतंय बघा सगळं काय, किती अशा महिला आपल्या पुढे पळतात काय.